त्यांनी जर माझा फोन उचलला नसता तर आम्ही आता वर असतो. अतिक्रमणवाले त्रास द्यायचे, ॲक्सिडेंटचं प्रमाण व्हायचं, रस्ते नाही, पाणी नाही असं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यात आणि आपण पुण्यामध्ये पाहिलं तर सगळीकडेच प्रचाराची धामधूम आहे. आपण आता आहोत प्रभाग क्रमांक 38 मध्ये. इथे एक तगडं आव्हान राष्ट्रवादीकडून मानलं जातं, कारण चारही पॅनलमध्ये जे उमेदवार आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले आहेत. खरं तर ही लढत जी आहे ही काहीशी जर आपण पुण्याचा विचार केला तर अजित पवार विरुद्ध म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच दिसते. आणि या प्रभागामध्ये चारही उमेदवार जे आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. मात्र या प्रभागामध्ये वारं नेमकं कसं आहे ते आपण नागरिकांकडून जाणून घेऊया. या प्रभागामध्ये काय काय प्रश्न आहेत, काय काय विकास कामं झाले आहेत, नागरिकांचे काय प्रश्न आहेत ते जाणून घेऊया. तर काय वाटतं, सक्षम उमेदवार म्हणून कोणाला बघतो? सक्षम उमेदवार आमचं दत्तात्रय धनकवडेचे आणि बाकीचे सर्वच आहेत तसे. पण का दत्तात्रय धनकवडे का सक्षम वाटतं? प्रभागात असं कुठलंच काम नाही आहे की जे भाऊंनी केलेलं नाही. प्रत्येक काम भाऊंनी केलेलंच आहे. आता ज्या ठिकाणी तुम्ही थांबलेला आहात तो रस्ता 12 वर्षापूर्वी या रस्त्याने नीट लोकांना चालता येत नव्हतं, परंतु हा जो रस्ता ज्या ठिकाणी तुम्ही थांबलेला आहेत ना तो रस्ता अजूनही कुणीही दाखवा की या रस्त्याला कुठं खड्डा किंवा काय असं झालेलं आहे. त्याच्यानंतर बालाजीनगरमध्ये भरपूर प्रमाणात ॲक्सिडेंटचं प्रमाण व्हायचं, जो तीव्र उतार होता या ठिकाणी. त्या उताराच्या ऐवजी भाऊंनी तिथं भाऊंच्या दूरदृष्टीतून ब्रिजचं काम झालं, त्यामुळं होणाऱ्या ॲक्सिडेंटचं प्रमाण बिलकुल नाही आहे. त्यामुळे बालाजीनगरमध्ये येणाऱ्या नागरिकांना सोयीस्कर झालेलं. कुणाला बघता एक सक्षम नेता म्हणून या प्रभागातून? दत्ताभाऊ धनकवडे. का बरं? दत्ताभाऊ धनकवडे म्हणजे माझं वैयक्तिक कारण द्यायचं म्हणलं, वैयक्तिक विकास तर केला आहे तुम्ही म्हणताय, पण माझं वैयक्तिक, मी करोनामध्ये होतो, मला करोना झाला होता. मी म्हणजे दत्ताभाऊंना 3दा फोन केला. म्हणजे मी आता हे बाईट द्यायला नसतो, पण त्या माणसाने फोन केल्यामुळं मला सर्टिफिकेट मिळाल्यामुळं मी ॲडमिट झालो. म्हणून मी त्या माणसालाच मत देणार, माझ्या कुटुंबाचं, माझ्या मित्रांना त्या माणसाला देणार मत. रात्री 12 वाजतासुद्धा माणसाने फोन उचलला. असा एखादा सक्षम म्हणून दाखवा. आणि त्यांनी जर माझा फोन उचलला नसता तर आम्ही आता वर असतो, मी वरच असतो, बाईट द्यायला आलो नसतो. म्हणून त्या माणसाला मतदान करणार. विकास कामं तसं जर बघायला गेलं ना तर आता बालाजीनगरला काही काम मला तरी वाटते की शिल्लक राहिलेलं नाही. दत्ताभाऊंनी सगळे कामं एकदम व्यवस्थित केलेले आहेत आणि आमच्यासाठी 25 वर्षापासून तेच उमेदवार सक्षम आहेत. इथून पुढं पण दत्ताभाऊच राहतील. कामं त्यांनी भरपूर केली. आम्हाला पाण्याची सोय नव्हती, पाणी दिले, लाईट, पाणी, सगळ्या गोष्टीची म्हणजे कुठल्या गोष्टीची भीती नाही. भाऊ असलं की आम्हाला म्हणजे आपलं असं वाटतं की बाबा हे म्हणजे आम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही आहे. इथं हॉस्पिटल केलं, परत गरजू लोकांसाठी हॉस्पिटल केलं, रस्ते, पाणी, सगळी आमची बसण्याची सोय केली. आम्हाला सारखे अतिक्रमणवाले त्रास द्यायचे, त्याच्यापासून आम्हाला म्हणजे त्रास कमी झालाय आता. आणि भाऊंनी सांगितलंय आपण बुवा इलेक्शन झाल्यावर आपण काहीतरी सोय करू याची. कुठे राहता तुम्ही? मी 16 नंबरला या प्रभागात नाही, पहिला 16 नंबरला होतो, आता बालाजीनगरला राहिलो. तिकडे जरा पाण्याची समस्या असल्यामुळे बालाजीनगरला राहायला आलो. काय नेमक्या त्या समस्या होत्या? तिकडे रस्ते नाही, पाणी नाही. आज 10-12 वर्ष तिकडे राहत होतो. तिकडे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे बालाजीनगरला राहायला आलो. बालाजीनगरला का आलं? बालाजीनगरला सगळे सोयी आहेत. रस्ते छान आहेत, लाईट अंडरग्राऊंड आहे, लाईट जात नाही, पाण्याची समस्या नाही, पाणी 2.5-3 तास पाणी राहतं. रस्ते छान नाहीत, रस्ते छान आहे, त्याच्यामुळे तिकडे राहायला आलो. दवाखाना जवळ आहे, सगळं जवळ आहे, तिथं काहीच सोय नाही. सोय नाहीये. आणि काय मतदान वगैरे इकडे आहे का? हो, मतदान इकडे आहे. हो. काय वाटतं तुम्हाला या प्रभागामध्ये कोण म्हणजे कुठला पक्ष येण्याची शक्यता? सध्याच्याला तर राष्ट्रवादी कांग्रेस हा फार चांगला पक्ष है। दत्तात्रय धनकवड़े, इन्होंने बालाजी नगर का जो विकास काम किया है, रोड से लगा के हॉस्पिटल देखो, पानी की समस्या सबसे बड़ी थी, वो पूरा यहाँ पे सॉल्यूशन उन्होंने किया दत्ता भाऊ ने। और व्यापारियों के हित के लिए इन्होंने हर समय प्रयास किया है कि व्यापारियों का व्यापार बढ़े और कोई समस्या नहीं है, किसी भी प्रकार का कोई भी प्रॉब्लम आए, हम दत्तात्रय धनकवड़े के पास जाते तो हमारा निवारण 1 सेकंड में हो जाता है। ऐसे महान नगर सेवक हमारे लिए बीच में वापस आए, ये हम इनको मंगल कामना करते हैं। और दत्ता भाऊ हमारे सामने जीत के विजय बहुमत से आए, यही हमारी मंगल कामना है।